गावामध्ये एक आत्महत्येची घटना घडली, नेमकं काय प्रकरण आहे आणि पोलीस स्टेशन आले त्या मागे? आज सकाळी 11:30 वाजेला उहर गावातील पवार कुटुंबातील एक विद्यार्थिनी तिला आज जीव गमवावा लागला। खऱ्या अर्थाने उहर गाव एक सेन्सिटिव्ह गाव झालेलं आहे। तिथे लव जिहादचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे। 6वं प्रकरण आहे आज हे उहर गावातलं की ज्या एक तरुण विद्यार्थिनीला खऱ्या अर्थाने ती तर एकदम टॉपर म्हणजे फर्स्ट आलेली विद्यार्थिनी होती आणि तिच्या आईवडिलांनी तिला शिक्षणासाठी पुण्याला पाठवलं होतं। पण काही गावातील मुस्लिम समाजातील काही तरुण त्यांनी जाणीवपूर्वक तिला ब्लॅकमेलिंग करून तिला छेडछाड करून तिला आज मरण्यास प्रवृत्त केलेलं आहे। कारण की ती रक्षाबंधनासाठी वडील तिला गावी घेऊन आले आणि तिला आल्यानंतर बऱ्याच पद्धतीनं टॉर्चिंगसुद्धा चालू झाली। मला पोलिसांना विनंती करायची, पोलीस प्रशासनाला, की तात्काळ ज्या आरोपींनी जे करण्यास भाग पाडलं आणि खऱ्या अर्थाने जाणीवपूर्वक त्या गावातील आज 5वं 6वं प्रकरण आहे म्हणून पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे, तात्काळ त्या आरोपीला अटक करण्यात यावी आणि अटक करून जोपर्यंत अटक होणार नाही त्या ठिकाणी त्यांचे आईवडील असतील, सर्व गावातील बांधव असतील, तोपर्यंत डेड बॉडीला हात लावणार नाही। माझी प्रशासनाला दुसरी विनंती आहे की ओव्हर हे गाव एकदम संवेदनशील गाव झालेलं आहे। ज्यावेळेस राम मंदिराच्या टायमाला ज्यावेळेस मिरवणूक निघली होती त्या गावात दंगल झाली होती। 2-3 वेळेस अशाच अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रकारसुद्धा झालेला आहे। म्हणून त्या गावाला तात्काळ एक पोलीस चौकीची मागणीसुद्धा आम्ही पोलीस आयुक्त साहेबांना करणार आहोत आणि आता पोलीस FIRची नोंद सध्या घेत आहे आणि डेड बॉडी आता सध्या घाटीला ठेवलेली आहे। आमची एकच मागणी आहे की जोपर्यंत अशा समाजातील विकृत बुद्धींना जे जाणीवपूर्वक हिंदू समाजातील मुलींना बाटवण्याचं आणि प्रेशर करून आज तिचा स्वतःचा जीव द्यावा लागला, पण नक्कीच तिचा जो जीव गेलेला आहे ज्या माझ्या बहिणीचा, तिला नक्कीच न्याय दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही एवढी आज आम्ही आज विनंती करतो आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की कुठेही गालबोट न लागता आम्ही कायद्याच्या नियमाचं पालन करून पण तात्काळ याच्यावर गुन्हा दाखल होऊन यांना अटक व्हावी हीच आम्ही आज या ठिकाणी मागणी करतो।